स्वागतम स्वागतम सुस्वागतम। भरला आज या मंगलदिनी मान्यवरांचा मेळा, भरला आज या मंगलदिनी मान्यवरांचा मेळा, स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा, स्वागतम सुस्वागतम। आज या सत्कार समारंभासाठी उपस्थित संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी चेअरमन श्री धर्मराज काडादीजी सर, संगमेश्वर महाविद्यालय स्वायत्त प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर, उपप्राचार्य खुंटे सर, उपप्राचार्य कला शाखा सुहास पुजारी सर, BA सिव्हिल सर्व्हिसेस विभाग समन्वयक डॉक्टर वंदना भानप मॅडम, इतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मित्रांचे मी संगमेश्वर कॉलेज तसेच सिव्हिल सर्व्हिसेस विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत करते। यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर वंदना भानप मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे। धन्यवाद मॅडम। आदरणीय व्यासपीठावर उपस्थित श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी चेअरमॅन आधारस्तंभ माननीय धर्मराज काडादी साहेब, संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सर, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले IAS अधिकारी मयुरेश वाघमारे सर, उपप्राचार्य प्रसाद कुंटे सर, कला विद्याशाखा उपप्राचार्य पुजारी सर, उपस्थित माझे सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे। 1953 साली माननीय कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांनी सोलापुरात समाजसेवेचं ब्रीद हाती घेऊन त्यांनी शिक्षणरूपी बीज या सोलापूर शहरात रोवलं। तेव्हापासून आज 100 वर्ष लोटली। जे बीज लावलेले आहे आज आपण पाहतो की सोलापूर शहरात अनेक रूपाने, मग ते मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, शाळा असतील, महाविद्यालय असतील, अनेक क्षेत्रामध्ये ही एज्युकेशन सोसायटी आपली पायमुळे रोवलेली आपल्या सोलापुरात दिसत आहेत। त्यापैकीच एक शाखा म्हणजे आपलं संगमेश्वर महाविद्यालय। न्याक मूल्यांकन 1 ग्रेड मिळविलेलं असं हे महाविद्यालय आजचे कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष धर्मराज काडादी साहेब यांच्या अथक परिश्रमाने आज हे शिक्षणरूपी वटवृक्ष मोठं होत असताना दिसत आहे। त्यांची एक इच्छा होती की जसं एज्युकेशन क्षेत्रात आहे, जसं मेडिकल, जसं इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे, तसं प्रशासकीय क्षेत्रातसुद्धा संगमेश्वर कॉलेजचा विद्यार्थी केवळ सोलापुरात नाही, महाराष्ट्रात नाही, तर भारतात चमकावा या उदात्त हेतूने त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयामध्ये BA सिव्हिल सर्व्हिसेस सारखा युनिट सोलापुरात नाही तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा डिग्री म्हणून ही सेवा, हे एक डिग्री, एक संपूर्ण UPSC अभ्यासक्रम असलेली असा हा डिग्री कोर्स त्यांनी सुरू केलेला आहे। आणि हे जे बीज लावलेलं आहे हळूहळू मोठं वटवृक्ष आज 14 विद्यार्थ्यांनी हे सुरू झालेलं आहे। आज 100च्या वर हा आकडा गेलेला आहे। आणि यांना मार्गदर्शन म्हणून, या विद्यार्थ्यांना खतपाणी घालण्याचं काम मार्गदर्शन म्हणून हा कार्यक्रम आज साक्षात IAS अधिकारी मयुरेश वाघमारे यांच्या रूपाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जेणेकरून त्यांचे स्वतःचे अनुभव आपल्याला मिळतील आणि नक्कीच तुमच्या या प्रवासात एक मार्गदर्शक ठरतील। विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही जिथं बसलेला आहात ते एकेकाळी संगमेश्वरचे माजी विद्यार्थी म्हणून ते तुमच्या जागी बसलेले होते। तिथून ते तुमचा आजचा समोरचा प्रवास खूप मोठा आहे, अनेक अनुभव आहेत, तुमच्यापैकीच एक होते आणि नक्की आशा बाळगा आज एक वेळ अशी येईल आपणही या ठिकाणी बसू आणि साहेबांच्या हस्ते आपणही सत्कार स्वीकारू, असा एक उदात्त हेतून इथं बसा आणि आजच्या कार्यक्रमाचा लाभ घ्या। थँक्यू सो मच।
धन्यवाद मॅडम. यानंतर मी प्राध्यापक संतोष पवार सरांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख अतिथी मयुरेश वाघमारे सरांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, संगमेश्वर कॉलेज सोलापूर स्वायत्त BA सिव्हिल सर्व्हिसेस विभाग आयोजित मयुरेश भारत वाघमारे IAS ऑल इंडिया रँक 8 IAS श्रेणीतील भारतीय आर्थिक सेवेत महाराष्ट्रातून एकमेव निवड झाल्याबद्दल कॉलेजच्या वतीनं आयोजित केलेल्या या सत्कार समारंभ कार्यक्रमात मी मयुरेश सरांचा परिचय आपल्यासमोर ठेवतोय. मयुरेश सरांचा परिचय ठेवत असताना त्यांचं पूर्ण नाव आहे मयुरेश भारत वाघमारे. IAS श्रेणीतील भारतीय आर्थिक सेवेत महाराष्ट्रातून त्यांची एकमेव निवड झालेली आहे आणि अखिल भारतीय स्तरावर ते 8वे आहेत. कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी बोलायचं झालं तर आजोबा अंगद भीमराव वाघमारे हे उपजिल्हाधिकारी होते. काळ होता 1967 सालचा. त्यांचा प्रवास एक कॉपीरायटर म्हणून सुरू झाला आणि उपजिल्हाधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. त्यांचे वडील भारत अंगद वाघमारे सुरुवातीला तहसीलदारपदी त्यांची नियुक्ती झाली 1994 साली. सध्या ते उपजिल्हाधिकारी पुनर्वसन रायगड इथं कार्यरत आहेत. त्यांचाही प्रवास सांगायचं झालं तर आजोबांचे संस्कार, आजोबा कुटुंबातले पहिले ग्रॅज्युएट, बिकट परिस्थितीतील शिक्षण, वडिलांनी MPSC पास झाल्यानंतर गावातली परिस्थिती तशी फारशी बरी नव्हती. अशा वातावरणातून ते पुढं आले. त्यानंतर कौटुंबिक वातावरणच पूर्णतः प्रशासकीय वातावरणात आहेत. ते प्रशासकीय अधिकारी कुटुंबात असूनही नेहमी डाऊन टू अर्थ राहण्याचे त्यांचे संस्कार आहेत. कायम प्रशासकीय सेवेत प्रत्येकजण यावा अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा. त्यातूनच त्यांचे भाऊजी जे आहेत अजित राजाराम टिके हे DCP आहेत नागपूरचे. त्यांच्याकडून मयुरेशजींना प्रेरणा मिळाली असं ते सांगतात. आईचं योगदान सांगायचं झालं तर आईनं कायम स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन दिलं. इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसण्यासाठी त्यांनी भर दिला आणि ते राज्यातून प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले. या शासकीय विद्यानिकेतनाचा इतिहास जर सांगायचा झाला तर शिक्षण मंत्री जेव्हा मधुकरराव चौधरी होते त्यावेळी या शासकीय विद्यानिकेतनचा पाया घातला गेला. तिथले जवळपास विद्यार्थी आता सर्वोच्च पदावर आहेत. त्याही परीक्षेत ते सर्वप्रथम होते, याचाही त्यांना अभिमान आहे. त्यानंतर प्रशासकीय सेवेत येण्यासाठी आईनं कायम सपोर्ट केला. कुटुंबातील परंपरा कायम राहावी ही त्यांची तीव्र इच्छा, ती पूर्णही झाली. तिचा प्रवास जर सांगायचा झाला तर त्यांच्या आईचा, तर ती स्वतः अधिकारी होण्याची इच्छा असताना देखील ती राजकारणाकडे वळाली आणि गावची सरपंच म्हणून तिनं काम केलं आणि 2015 ते 20 या कालावधीत हिरजची ती सरपंच होती आणि खूप छान त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. आता मयुरेशजींचं सांगायचं झालं तर ते 10वीपर्यंत सुयश विद्यालयामध्ये शिकले आणि त्यानंतर 12वीत संगमेश्वरला आले ज्युनियर विभागामध्ये आणि तिथेही त्यांनी क्रिकेट या खेळामध्ये नाविन्य मिळवलं आणि सायन्स विभागामध्ये ते आपल्याकडे होते. पदवीपर्यंतचं शिक्षण त्यांचं UK मध्ये झालं. BSc इकॉनॉमिक्स कार्डिफ युनिव्हर्सिटी आणि MSc डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स. UPSC नागरी सेवा परीक्षा त्यांनी दिली आणि त्यानंतर ते भारतातून पहिले आले IAS मध्ये. त्यानंतर सांगायचं झालं तर इतर जबाबदाऱ्या त्यांनी लंडनमध्ये पार पाडल्या. त्यामध्ये कार्डिफ युनिव्हर्सिटीमध्ये कार्डिफ बिझनेस स्कूलचा प्रेसिडेंट म्हणून त्यांनी निवडणूक जिंकली आणि 2018 ते 20 या कालावधीत त्यांनी ते काम पाहिलं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्टुडंट स्टाफ पॅनेलचे ते चेअरपर्सन म्हणून कार्यरत होते 2019 ते 20 कार्डिफ युनिव्हर्सिटी UK इथं. त्यानंतर इंटरनॅशनल रिसर्च स्टुडंट फॉर पब्लिक प्रॉसिक्युटमेंट IRSSSPP इथं रिसर्च असिस्टंट म्हणूनही त्यांनी काम केले 2019 साली. त्यानंतर छंद आणि आवडीनिवडीविषयी जर सांगायचं झालं तर वडिलोपार्जित शेती त्यांची हिरजेला आहे, तर ती पाहण्यामध्ये त्यांना खूप आनंद वाटतो. वाचन आणि लेखनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 21वे शतक हे तंत्रज्ञानाचं आहे. ब्लॉगिंग ते करतायत, स्पोर्ट्सविषयी ब्लॉगिंग ते करतायत. विशेष म्हणजे फुटबॉलविषयी ते लिहितात आणि खेळाची अत्यंत आवड त्यांना आहे, त्यातही त्यांनी कामगिरी केलेली आहे. क्रिकेट जसं मी सुरुवातीला म्हणालो, क्रिकेट संगमेश्वरमधून ते खेळले. कॉलेजकडून क्रिकेट टीममध्ये ते होते. 2015-16 मध्ये स्टेट लेवल कॉलेज टुर्नामेंटमध्ये देखील त्यांचा टीममध्ये सहभाग होता. आणि विशेष सांगायचं म्हटलं तर क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंडर 17चं त्यांनी नेतृत्व केलं आणि मलेशिया इथं युथ क्रिकेट
कार्निवल टुर्नामेंटमध्ये देखील 2015मध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. अशा मयुरेशजींचा आमच्या संगमेश्वर शिक्षण संकुलामध्ये मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद सर. सन्मानाचा हा सोहळा आपल्यामुळेच शोभतो. सन्मानाचा हा सोहळा आपल्यामुळेच शोभतो. आपल्या यशगाथेने समाज उजळतो. आपल्या यशगाथेने समाज उजळतो. सत्काराच्या या क्षणी आमचे मन आनंदित झाले. सत्काराच्या या क्षणी आमचे मन आनंदित झाले. आपण आमचे मानकरी क्षण हे सुवर्ण झाले. आपण आमचे मानकरी क्षण हे सुवर्ण झाले. यानंतर मी माननीय धर्मराज काडादी सर यांना विनंती करते की प्रमुख अतिथी मयुरेश वाघमारे सरांचा त्यांनी सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य स्वतःला पण खोटं जे सांगत गेलो, बाकीच्यांना पण असं भासवत गेलो, तर जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मला जेवढे एक्सपेक्टेड होते, मला एक्सपेक्टेड होते एक अराउंड 85 वगैरे, पण मी स्वतःला ती खोटी समजूत घातली होती. रिअल स्कोर माझा एक 78पर्यंत आला आणि तो तेवढा म्हणजे माझ्यासाठी तो तेवढा मला चांगला नाही वाटला. पण तेव्हा मला कळालं की नाही, जेव्हा जे आपण आहे आपण स्वतःशी कायम ब्रुटली ऑनेस्ट राहिलं पाहिजे. तर तुम्हाला मी एक हे टेक्निक सांगतो जी मी सध्या यूज करतो, की जे तुम्हाला उपयोगी पडेल. रोज रात्री झोपताना एक डायरी ठेवायची आणि त्यात 3 प्रश्न लिहायचे की मी आज काय चांगले केले, दिवसभरामध्ये जो तुम्ही अभ्यास केला असेल, जे काही केलं असेल तर काय चांगलं झालं की मी 3 तास या विषयावर अभ्यास केला, हे मला खूप चांगलं समजलं. असे 2-3 पॉईंट्स लिहायचे, पूर्ण वाक्यात पण नाही, जस्ट एक तुमची एक नोंद ठेवा. दुसरा प्रश्न की मी काय इम्प्रूव्ह करू शकतो, म्हणजे काय चुकलं हे लिहिण्यापेक्षा मी इम्प्रूव्ह काय करू शकतो, हा दुसरा प्रश्न लिहा. आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये उद्या मी काय करणार आहे, तर त्या उद्याच्या जे पूर्ण दिवसाची तुमची तयारी आहे ती आदल्या रात्री तुम्ही ठरवून ठेवा की मला हे करायचं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही कराल वर्षानुवर्षे, हे जेव्हा तुमच्याकडे एक नोंद होत राहील, तेव्हा तुम्ही स्वतःला अकाउंटेबल ठेवणं आणि स्वतःशी अगदी प्रामाणिक राहणं या गोष्टी तुम्ही आत्मसात कराल. कारण ही गोष्ट तुम्हाला कन्सिस्टंट ठेवायला खूप मदत करते. सिव्हिल सर्व्हिसच्या पूर्ण तयारीमध्ये आणि प्रवासामध्ये एकच गोष्ट आहे, कारण की तुम्ही जर का बघितलं, खूपसे सर्वंट्स आहेत ते अतिशय ब्रिलियंट नसतात लहानपणापासून. खूप जण, तुम्ही 12th फेल मूवी बघितली असेल, एकच गोष्ट त्यांना कट अबव द रेस्ट ठेवते की बाकी लोकांपेक्षा, ते म्हणजे कन्सिस्टन्सी. दररोज तुम्ही नाराज आहात, दुःखी आहात, खुशी आहात, ज्या पण तुम्ही मनस्थितीत आहात त्या मनस्थितीतून तुम्ही ते काम केलं पाहिजे. कारण कामाचं आणि तुमच्या मानसिकता जर का तुम्ही हे एकत्र केलं की आज मी नाराज आहे किंवा आज माझा मूड खराब आहे तर मी अभ्यास नाही करणार, तर तुमची कन्सिस्टन्सी कधी राहणार नाही. तर मग कन्सिस्टन्सीवरती तुम्ही कायम भर द्या. तर एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि शिक्षकांचं कायम ऐकत राहावा, कारण आयुष्य तुम्हाला हंबल बनवणार आहे. ग्रॅव्हिटीचा नियम आहे, कितीही गोष्ट उंच उडत असेल, विमान असू दे, तसं उद्या फ्युअल संपणार आहे, ते खाली येणार आहे. ढग पण पाणी बनून शेवटी खाली येतं. त्यामुळे जेवढं तुम्ही जमिनीवरून राहाल कायम तेवढं चांगलं आहे, कारण आज न उद्या तुम्ही परत जमिनीवरतीच येणार आहात. तर स्वतःला कायम हंबल ठेवा, स्वतःला अकाउंटेबल ठेवत राहावा. आणि जे आपल्या सगळ्यांमध्ये एक प्रोक्रॅस्टिनेशन असतं की एक्झाम जर माझी सोमवारी आहे तर मी रविवारी रात्री अभ्यासाला बसेल, पुस्तक उघडेल. तर हा जो प्रकार आहे अतिशय हेल्दी ब्रेनचं साईन आहे, कारण की इव्हॉल्युशनरीली आपला जो मेंदू बनला आहे तो स्ट्रेस असणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठी बनला आहे. तर त्यामुळे जर तुमचा मेंदू असं काम करत असेल तर हा चुकीचं काही नाही आहे. पण याचा फायदा कसा करून घ्यायचा, तर जर का तुमचं सोमवारी पेपर आहे, आज आदला सोमवार आहे, 7 दिवस आहेत, रोज स्वतःला छोट्या छोट्या डेडलाईन द्या. स्वतःला अकाउंटेबल ठेवा, आयदर पॅरेंट्स थ्रू किंवा मित्रांथ्रू. तू म्हणायचं की आज मला हे 2 धडे वाचायचे आहेत किंवा हे 2 धड्यांचं मला रायटिंग करायची आहे, तर तू संध्याकाळी माझं बघ की मी केलं आहे की नाही. नसेल तर तू मला जाब विचार आणि मला तू रागव, असं थ्रू किंवा स्वतःला तुम्ही अकाउंटेबल ठेवू शकता. तर हे जी आपली मेंदूची प्रवृत्ती आहे डेडलाईनची, जर तुम्हाला रोज एक डेडलाईन असेल तर तुम्ही रोज त्या स्ट्रेसनी ते काम कराल. अशा प्रकारे तुम्ही स्वतःचा त्या गोष्टीचा उपयोग करून घेऊ शकता. आणि जसं मी म्हटलं की शिक्षकांचं मार्गदर्शन असतं हे 12वीपर्यंत किंवा कॉलेजमध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला खूप उपयोगी पडतं, कारण रिअल वर्ल्डमध्ये तुम्हाला हाताला म्हणजे बसवून सल्ला देणारं कोणीही नसतं. तिथे आपण स्वतःलाच घेऊन पुढे जावं लागतं.
तर जोपर्यंत तुम्ही एवढ्या सगळ्या चांगल्या शिक्षकांसोबत आहात तेव्हा त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. त्यांचे सगळे शब्द जे आहेत ते ऐकून घ्या, कारण की आज न उद्या ते तुम्हाला ते एका वळणावर आणून ठेवतील जेव्हा ते आठवतील शब्द तुम्हाला. तर जसं मी सांगितलं, हंबल राहावा आणि जेवढं शक्य आहे तेवढं कष्ट करा. कष्ट करण्यामध्ये कधीही कमी करू नका. जे पण अवघड काम असेल ते करायला जावा. सोपा मार्ग तुम्ही हुडकायला गेले ती आयुष्यभर सवय बनून जाते, कारण की आयुष्यामध्ये कष्ट करण्याला पर्याय नाही. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जावा, कसंही करा, तुम्हाला कष्ट करूनच पुढे यावं लागणार आहे. त्यामुळे कष्ट करायला अजिबात घाबरू नका. जिथे पण अवघड आहे तुम्ही उडी मारा, तुम्ही पोहायला शिकाल, एवढी स्वतःवरती विश्वास ठेवा. तर पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे थोडेसे छोटे भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. असं म्हणतात, देअर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस, म्हणजे यशाला कोणताही शॉर्टकट नाही आहे. त्यामुळं कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, जिद्द आणि चिकाटी, तसंच यश मिळाल्यानंतर यशाचं कितीही उंच शिखर आपण गाठलं तरी ग्राउंडेड राहण्याचा संदेश आपल्याला सरांनी दिला आहे. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. यानंतर माननीय चेअरमन धर्मराज काडादीजी सर यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना आपलं मनोगत व्यक्त करावं. प्राचार्य डॉक्टर बुवा, उपप्राचार्य श्री कुंटे, भानप मॅडम आणि ज्याचा सत्कार करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो आहोत, तो UPSC इकॉनॉमिक्समध्ये उत्तुंग असं यश मिळवलेलं आपला माजी विद्यार्थी मयुरेश भारत वाघमारे. मी त्याचं सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. काल जेव्हा सरांचा फोन आला की अशा पद्धतीचं एक अचिव्हमेंट मयुरेशने केलं आहे, आणि म्हणून तो मेसेज वाचल्यानंतर लक्षात आलं की आपल्याकडं RDC म्हणून जे भारत वाघमारे सोलापूरचे त्यांचंच चिरंजीव आहे. आणि नंतर आत्ता त्यांनी समोर सांगितलं की पुष्पराज यांचं त्याची पूर्वीपासून ओळख आहे. मला ते माहिती नव्हतं, परंतु भारत वाघमारे साहेबांचा आणि आपला सगळ्यांचाच ते सोलापूरचे असल्यामुळं तर संबंध आहेच, परंतु तेही आपल्याच सिद्धेश्वर शाळेतनं शिकून पुढं आलेलं आणि एक अतिशय चांगला अधिकारी म्हणून त्यांनी नाव कमवलेलं आहे. म्हणून ह्या परिवाराच्या मध्ये स्पर्धा परीक्षा हे काही नवीन नाही. या ठिकाणी मॅडमनं सांगितलं की या ठिकाणी आपण UPSC MPSCच्या ह्या स्पर्धा परीक्षेसाठी म्हणून BA ऑनर्सची ही बऱ्याच वर्षापासून अशा पद्धतीनं प्री-IAS कोचिंग सेंटरही या माध्यमातून आपण चालवत होतो. 25 वर्ष ते चालवलं आणि नंतर मग डिग्रीची गरज पडली म्हणून आपण हा कोर्स या ठिकाणी सिव्हिल सर्व्हिसेसच्या नावाखाली घेतला. मुख्य हेतू हाच होता की आपल्या भागातले, ग्रामीण भागातले मुलं यांनी थोडं लक्ष केंद्रित करून जर कष्ट घेतले, सातत्य ठेवलं तर UPSC असू देत, MPSC ते काही अवघड नाही, हे मयुरेशने आपल्या सर्वांना दाखवून दिलेलं आहे. त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण वास्तविक पाहता खेळामध्ये आवड असलेला या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीनं क्रिकेटसाठी म्हणून संगमेश्वरमध्ये ॲडमिशन घेतली, 12वी यशस्वी केले, परंतु आईचं स्वप्न, वडिलांचं स्वप्न की परिवारामध्ये सगळेजण अधिकारी झालेत, आपल्या पुढच्या पिढीमध्ये कुणीतरी व्हावं ही आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढं क्रिकेटच्या नावावरतीच UK त्यांनी डिग्रीसाठी त्या ठिकाणी जायचं पसंती केली आणि UKमध्ये पण इकॉनॉमिक्स यामध्ये डिग्री त्या ठिकाणी घेतली. आणि या ठिकाणी आल्यानंतर लगेच ह्या UPSCच्या माध्यमातून दुसऱ्या अटेम्प्टमध्ये हे यश मिळवलेलं आहे. अशा पद्धतीने म्हणजे कोणाचीही मक्तेदारी नाही. पूर्वी असं असायचं की हे उत्तर भारतातल्या विशेषतः राजस्थान, बिहार पुढच्या लोकांचेच त्या ठिकाणी UPSCमधून पास होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असायचं. पूर्ण सगळ्या ठिकाणी
ब्युरोक्रॅट्समध्ये असायची, परंतु आज महाराष्ट्रातल्या सोलापूरच्या लोकांनीही ते तोडून काढलेलं आहे. आणि हा मयुरेश हा तर सोलापूरचाच, आणि त्यांनी हे काम अतिशय उत्तुंग अशा पद्धतीचं यश संपादन करून केलेलं आहे. नक्कीच मला वाटतं अतिशय लहान वयामध्ये इकॉनॉमिक्ससारखा विषय घेऊन त्यांनी हे जे उज्ज्वल यश संपादन केलेलं आहे, पुढचा काळ त्याच्या दृष्टीनं मी त्यांना विचारलं, आता लगेच तुमची अपॉइंटमेंट कुठं होईल, तर केंद्रीय त्या ठिकाणी सर्व्हिसेसमध्येच त्यांची निवड होईल असं त्यांनी सांगितलं. आणि एक मोठा स्कोप त्या माध्यमातून त्यांना मिळणार आहे. म्हणजे इतर UPSC इतर सब्जेक्टपेक्षा इकॉनॉमिक्समधून घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक वेगळं, आणि तेही देशामध्ये 8वा आणि महाराष्ट्रात पहिला, अशा पद्धतीचं ते यश आहे. आणि नक्कीच एक अतिशय चांगली पर्सनॅलिटी, फॅमिली बॅकग्राऊंड आणि त्याची स्वतःची हुशारी, याच्यातनं त्याचं करिअर तो नक्कीच चांगल्या पद्धतीनं करेल. आमच्या सगळ्यांच्या त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आहेत. मला वाटतं भानप मॅडमना सुचवू इच्छितो की आज एक छोट्या प्रमाणात ते सत्काराच्या निमित्तानं आपण केलं, परंतु कशा पद्धतीनं तयारी केली, कशा पद्धतीनं UPSCची तयारी केली किंवा UK जाण्याचा कशा पद्धतीने निर्णय घेतला, असा एक डिटेल असं स्पीच आपल्या या क्लाससमोर, 3 वर्षाच्या क्लाससमोर आपण परत एकदा करावा. म्हणजे त्या निमित्तानं मुलांना एक यामधली जी भीती असते की आपण काही करू शकू का नाही, तर त्यांनी जे अतिशय अनुभवातनं सांगितलं की तुमच्या ह्याच्यामध्ये सातत्य जर ठेवलं, सातत्य थोडं कमी जास्त होई नका, पण सातत्य हे महत्त्वाचं आहे. ते जर आपण करू शकलो तर यश काही अवघड नाही. पुन्हा एकदा त्याचा कॉलेजच्या संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करून त्यांना पुढच्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं अशा पद्धतीची शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार, जेथे जेथे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार, तेथे मानलेच पाहिजेत त्यांचे आभार. मी प्राध्यापक डॉक्टर राहुल साळुंके सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. मला पण इकॉनॉमिक्समध्ये आवड आहे, तर तुम्ही नेमकं इकॉनॉमिक्सची स्टडी करताना कोणती स्ट्रॅटेजी वापरली आणि नेमकं कसा अभ्यास करायचा? ठीक आहे, बसून घेतो. इकॉनॉमिक्स तसा खूप सोपा विषय आहे, कारण की एक इकॉनॉमिक्सची एक डेफिनेशन आहे, तर त्याला म्हणतात पेनफुल इलॅबोरेशन ऑफ दी ऑब्व्हियस. म्हणजे एखाद्या अगदी ऑब्व्हियस गोष्टीचं खूप त्यांनी अवघडपणे केलेलं इलॅबोरेशन. म्हणजे जर का आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये एक सिंपल गोष्ट आहे की समजा 2 गोष्ट सेम चॉकलेट आहेत, एक 5 रुपयाचं आहे, एक 10 रुपयाचं आहे, आपण बरोबर 5 रुपयाचं घेणार. तर हे आपल्यामध्ये आत्मजात आहे, आपल्याला कोणी शिकवावं लागत नाही. इकॉनॉमिक्समध्ये हीच गोष्ट तुम्हाला सांगितली आहे की तुम्हाला कशी एखादी मार्जिनल बेनिफिट काय आहे, त्या गोष्टीचं मार्जिनल कॉस्ट काय आहे, टेक्निकल टर्म्स टाकलेले आहेत, फॉर्म्युले टाकलेले आहेत. तर हे लक्षात ठेवायचं की इकॉनॉमिक्स इज द पेनफुल इलॅबोरेशन ऑफ द ऑब्व्हियस. म्हणजे कोणतीही कन्सेप्ट जेव्हा तुम्ही शिकायला जाता, लक्षात ठेवायचं की याच्यामागे खूप सोपी एक थिअरी आहे. तर ती काय आहे बघायला गेलं तुम्हाला, तर जो पण तुमच्यासमोर फॉर्म्युला आहे, जे पण कन्सेप्ट आहे, ती खूप सोप्या पद्धतीने कळून जाईल. तर ह्याचं उदाहरण म्हणजे जर का तुम्ही बघितलं की रेपो रेट काय असं RBIमध्ये काय आहे, तर बघून समजून घ्या की किती रेटनी बँकांना पैसे मिळतात RBIकडून. समजा 5-5.5% मिळतात आजच्या रेटनी. तर जेव्हा ते पुढे लोन देतील तर ते जास्त याने देतील. जेव्हा तिकडून तो रेट कमी होईल तर इकडे लोनची डिमांड वाढेल, कारण की जे तुम्हाला इंटरेस्ट रेट लागणार आहे तो कमी लागेल. अशा पद्धतीने इकॉनॉमीमध्ये पैसा वाढेल. आता ह्या ज्या गोष्टी आहेत की एखादी गोष्ट स्वस्त झाली तर ती जास्त डिमांड होते, ही खूप सिंपल गोष्ट आहे. तर पण ते जेव्हा तुम्ही रेपो रेट टाकता आणि ते बेसिस पॉईंट अशा ज्या गोष्टी तुम्ही मध्ये आणता तर ते कन्फ्युजिंग होऊन जातं. तर कायम लक्षात ठेवायचं की जेवढं शक्य तेवढी ती गोष्ट सिंपल ठेवायला बघा, कारण इकॉनॉमिक्स सगळ्या सिंपल कन्सेप्टवरती बनलेलं आहे.
आवाज आणि जेव्हा तुम्ही हे सगळं म्हणजे तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड एकत्र तुम्ही आणि जेव्हा तुम्ही ॲस्पिरंट हे सगळं एक प्रवास तुमचा चालू होता त्याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन्स येतात आणि माझ्याबद्दल कसं जेव्हा मी म्हणजे माझा फॅमिलीचा बॅकग्राऊंड एक सिव्हिलमध्ये पोहोचली पहिल्यांदा काहीतरी म्हणजे बरोबर करण्यासाठी तिथे जेव्हा येतो तेव्हा डेलीच्या रुटीनमध्ये माझी मानसिक दृष्टीकरण म्हणजे बऱ्याच वेळा होते म्हणजे आता कोणीचं ऐकत नाही स्टेबिलिटी कशी ठेवायची मानसिक दृष्टी. ओके, तर पहिली गोष्ट अशी आहे की सर म्हणाले की माझ्या आईवडिलांची खूप तीव्र इच्छा होती मी सर्व्हिसेसमध्ये यावं. तर मला एक सांगायचं होतं की जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही की मला हे करायचं आहे तोपर्यंत तुमची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे हे फरक पडत नाही. कारण की खूप आपल्याकडे सिव्हिल सर्वंट आहेत, खूप होऊन गेलेत, सर्वांचीच पुढची पिढी आलेली आहे असं नाही. जेव्हा तुम्ही ठरवता की मला डोंगर चढायचं आहे तेव्हा तुम्ही जस्ट चालायला निघा. तुमच्या पायात चप्पल आहे का नाही, तुमच्याकडे सगळे इक्विपमेंट आहे का नाही, काही विचार करू नका. जेव्हा तुम्ही ठरवता की मला हे करायचं आहे तर तुम्ही निघून पडता. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःहून नाही ठरवत कुणी तुम्हाला त्या दारात ढकलू शकत नाही. तुम्ही स्वतःहून ते दार ठोठावं लागतं की मी आजपासून मी ही सुरू करणार आहे ही जर्नी. त्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला आतून प्रेरणा येईल की तुम्ही इन्स्पायर पण होऊ शकता, पण जर का तुम्हाला कोणी पुश केलं आहे ज्याची तुमची इच्छा नाही आहे तर करू नका. कन्सिस्टंट राहण्यासाठी सगळ्यात मेन गोष्ट आहे अकाउंटेबिलिटी. आणि दुसरी गोष्ट जस्ट शो अप, लाईक तुम्हाला जाऊन करायचं आहे. सगळेच म्हणतात की रोज 100% द्या किंवा असं काही नाही आहे. आज तुमची 50%च तुम्ही देऊ शकता. आज मला सण आहे, घरी काहीतरी आहे, मी 1 तास वाचू शकते, तेवढंच करा, बाकी काही नाही आहे. इम्पॉर्टंट गोष्ट आहे की रोज तुम्ही यू आर शोईंग अप ॲट द प्लेस, एवढंच आहे. तर हे कायम लक्षात ठेवा की कन्सिस्टंट राहणे हे स्वतःहून आलेली गोष्ट आहे. हे तुम्हाला एकतर तुम्ही अकाउंटेबल स्वतःला ठेवणं पाहिजे किंवा कुणीतरी तुम्हाला ठेवलं पाहिजे. आपला गाईड असेल, आपले पालक असतील, आपले शिक्षक असतील, कुणीतरी रोज तुम्हाला अकाउंटेबल ठेवलं पाहिजे. तर असे मित्र पण असे निवडा जे तुम्हाला याच्यामध्ये मदत करणारे आहेत आणि तरच तुम्ही त्या कन्सिस्टन्सीसोबत राहू शकता. थँक्यू. धन्यवाद सर, बोलायची संधी दिली. सर्वप्रथम मला अभिनंदन मला इकॉनॉमिक्सचा विषय आवडत नाही, सिलेबसमध्ये आहे ते करावंच लागणार. म्हणजे तुम्ही हा विषय सुधारण्यासाठी तुम्ही काय सूचकांक देत असाल तर प्लीज. इकॉनॉमिक्समध्ये कोणतं जो कन्सेप्च्युअल जो इंडियन इकॉनॉमी आपण स्टडी करतो की ज्यामध्ये योजना असतात सगळ्या इंडियन इकॉनॉमीवाला मला पण नव्हतं आवडत जेव्हा मी कारण मला इकॉनॉमिक्सचे जे कन्सेप्च्युअल पार्ट असायचे बसून की माझे ज्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसच्या एक्झाममध्ये 3 जनरल इकॉनॉमिक्सचे 1, 2, 3 पार्ट असतात ज्याच्यामध्ये सगळे टेक्निकल टर्म्स असतात की मॅथमॅटिक्स असतं, इकॉनॉमेट्रिक्स असतं आणि शेवटचा जो चौथा पेपर होता तो इंडियन इकॉनॉमीचा 200 मार्काचा. आणि त्याच्यामध्ये हेच सगळे की 80 साली इंडस्ट्रियल रेट्रोग्रेशन का आलं त्याच्याबद्दलच्या माहिती, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991ची आली तर त्याच्याशी गोष्टी किंवा ही जी योजना आली आहे समजा विकसित भारत 2047 त्याच्याबद्दल लिहा. मला वाटायचं की ही योजना आहे मी ह्याच्याबद्दल मला का लिहावं लागते कारण की हजारो योजना आहेत भारत सरकारच्या आणि प्रत्येक योजना खूप वेगळ्या आहेत, एकदम नुआन्स त्याच्यामध्ये डिफरन्सेस आहेत आणि ते वाचताना आणि करताना मला जे काय म्हणतात त्याला खूप चीड यायची. मी म्हणायचं की हे का करावं लागायला मला कारण पहिले 3 कन्सेप्च्युअल आहेत खूप इझी जायचं, शेवटच्यामध्ये वाचन खूप आहे तुमचं. तर अगेन तुम्ही जेव्हा इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास चालू करा तर त्याचा अभ्यास ॲज अ हिस्ट्री असा चालू करा की एक आपल्या देशाची एक कथा आहे तसं घेऊन चालू करा की आपण 1947मध्ये जेव्हा स्वातंत्र्य झालं तेव्हा आपलं प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी होती की आपण इतर देशांशी आपण जास्त संबंध ठेवणार नाही कारण आपण आधी ठेवून बघितलं परकीय आक्रमणं झाली, आपल्या गुलामगिरीत गेलो त्यामुळे आपण प्रोटेक्शनिस्ट झालो. नंतर मग आपण आपल्याला हरित क्रांती झाली कारण आपल्याकडे अन्नाची कमी पडली. ही एक कथा आहे, भारताची ही कथा आहे तर तुम्ही ती तशी समजून घ्या. हे करता करता मग जेव्हा फाटे फुटतील की अरे ही योजना आली होती, पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना या फर्स्ट इयरला आमचा जो प्रोजेक्ट होता तर त्यामध्ये आमच्या इकॉनॉमिक्स विभागाच्या कल्याण मॅम यांनी पूर्ण 5 इयर्स प्लॅन्स जे काही पूर्ण 5 इयर प्लॅन्स आहेत जे 12 झालेले आहेत तर ते पूर्ण प्रोजेक्ट त्यांनी करून घेतलेलं आहे आमच्याकडून आणि त्याच्यामुळे खूप जास्त इम्प्रूव्ह झालेलं आहे.
थँक्यू मॅम. कारण की हे सगळं मला स्वतःहून बसून करावं लागलं एक दिवशी. तर जे तुम्ही आत्ता केलं आहे ते मला खूप वर्षांनी करावं लागलं, पण जे तुम्ही आज शिकताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. पण अजून एक सांगतो की जे तुम्ही आज शिकला ते वारंवार तुम्ही ते वाचलं पाहिजे. रिपिटेशन जेवढं होईल ते तेवढं तुमचं जास्त आत्मसात होणार आहे. इंडियन इकॉनॉमीमध्ये पण तेच आहे की कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील वर्षानुवर्ष. इंडियन इकॉनॉमीसाठी प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आता तर म्हणजे आता MPSCमध्ये पण आता तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला आन्सर रायटिंग करावं लागणार आहे. तर आत्तापासून तयारी चालू करा. खूपशी जी मुलं आता मी बघतो MPSC जे देतात ते म्हणतात की आता आम्ही पुढच्या वेळेस अटेम्प्ट देऊ का नाही माहिती नाही, कारण डिस्क्रिप्टिव्ह आला आहे. तर आत्तापासून तुम्ही आन्सर रायटिंग चालू करा. रोज एक कमीत कमी उत्तर लिहायचे प्रयत्न करा. कारण की प्री निघते खूप जणांची. मेन्स जी आहे ती सगळ्यात मोठी चढाई आहे तुमची. मेन्सचा खूप अभ्यास आहे. मेन्सची खूप तुम्हाला तयारी करावी लागते. तर त्यासाठी जो आहे आत्तापासून तुम्ही तयारी चालू ठेवा. तिथं तुमची कन्सिस्टन्सी आली तर मेन एक्झामच्या डेला, कारण वेळ खूप कमी असतो, खूप लिहावं लागत असतं आणि त्या स्प्लिट सेकंडमध्ये तुम्हाला ते पूर्ण तुम्हाला तो आराखडा तयार करता आला पाहिजे उत्तराचा तुमच्या. तर प्रॅक्टिस करत राहा, वाचा, स्टोरी म्हणून इंटरेस्टिंगली समजून घ्या. यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत खूप छान छान की जे तुम्हाला गुंगवून ठेवतील, तर तसे पण बघा. वाचू वाटलं नाही यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचा. मी पण तेच करायचो. खूप एवढं वाचन माणसाला शक्य होत नाही, डोळे दुखायला लागतात. तर यूट्यूबवरती व्हिडिओ बघायचे. यूट्यूब खूप मोठं चांगलं माध्यम आहे. फक्त एक वेगळं अकाउंट ठेवा की ज्याच्यावरती फक्त सिव्हिल सर्व्हिस रिलेटेड कॉन्टेंट येईल. कारण यूट्यूब अशी गोष्ट आहे, इंस्टाग्राम वगैरे गोष्टी तुम्हाला सांगतं की मी तुम्हाला तुमचा वेळ वाया घालवतो आहे. यूट्यूब असं आहे, ते वलय निर्माण करतं की तुमचा प्रोडक्टिव्ह टाईम आहे पण ते तुमचा टाईम वेस्ट करत असतं. तर जे पण तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि तुम्हाला यश नक्की मिळेल. थँक्यू. संगमेश्वर कॉलेज सोलापूर स्वायत्त BA सिव्हिल सर्व्हिस विभाग आयोजित माननीय मयुरेश भारत वाघमारे IAS ऑल इंडिया रँक 8 IAS परीक्षेत IAS श्रेणीतील भारतीय आर्थिक सेवेत महाराष्ट्रातून एकमेव निवड झाल्याबद्दल आज आपल्या संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन माननीय धर्मराज काडादी साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो, कारण ते उपस्थित राहिले व आपल्याला उत्तम मार्गदर्शन केलं. त्यानंतर आजचे जे सत्कारमूर्ती आहेत ते म्हणजे माननीय मयुरेश भारत वाघमारे सर यांनी आपल्या संस्थेच्या आदेशाला मान्य देऊन त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले, आपला सत्कार स्वीकारला व आपल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. याशिवाय इथं उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, याशिवाय इतर सर्व विभागातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी हेही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम, सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. थँक्यू.